नमस्कार मित्रांनो, नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने तिथे जवळपास 1800 पेक्षा जास्त झाडं तोडण्याचा प्रशासनाचा कुटील डाव आहे। मित्रांनो, हे नावाला 1800 म्हणतात पण ते 18,000 झाडं पण तोडतील। आणि हे जे कोणी अधिकारी आहेत ज्यांना हे झाडं तोडायचे त्या मूर्ख लोकांना मला हे सांगायचे की सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे साधूंसाठी असतोय, संधी साधूंसाठी नसतोय, तो द्रष्ट माणसांसाठी असतोय, दुष्ट माणसांसाठी नसतोय। आणि या ज्या लोकांनी आपलं घरदार सोडलं, सुख सुविधा सोडल्या आणि ते परमेश्वराच्या शोधामध्ये, शांतीच्या शोधामध्ये जंगलात गेले, त्यांना जंगलच आवडणार आहे। त्यांना तुमचा सोफा, एसी आणि हे टेंट ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, सुख सुविधामध्ये इंटरेस्ट नाही। ते साधना, तपस्या याच्यासाठी तिथे येतात। 12 वर्षामध्ये जे काही वेगळ्या क्षेत्रामध्ये एकांतामध्ये बसून वेगळ्या लोकांनी, साधू संतांनी जे काही संशोधन केले असेल ते एकमेकाशी शेअर करणं, पुण्य म्हणजे काय व ज्ञानाचा आदान प्रदान म्हणजेच कुंभमेळा असतो। पण त्या कुंभमेळ्याचं रूपांतर यांनी या भ्रष्टाचारी लोकांनी दंभमेळ्यामध्ये केलेले आणि म्हणून कुंभमेळ्याचा अध्यक्ष कोणी व्हायचं, नाशिकचं पालकमंत्री कोणी व्हायचं, ह्याच्यासाठी जी मारामारी चालू होती त्याचं मूळ कारण असं आहे की येणारा जो सिंहस्थ कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्यामध्ये आता 7,000 कोटीचं बजेट आहे आणि पुढे पुढे ते कुंभमेळ्यापर्यंत 20,000 कोटीपर्यंत न्यायचा विचार आहे। आणि लक्षात घ्या, जनतेच्या माहितीसाठी मी एकदा सांगतो की कुंभमेळा ही एकमेव अशी गोष्ट आहे या भारतामधली की ज्याचं कोणत्याही प्रकारे ऑडिट होत नाही। ऑडिट का होत नाही? कारण त्याच्यामध्ये काही अनपेक्षित, काही गुप्त खर्च असतील किंवा काही सिक्रेट एक्सपेन्सेस असतील, त्याच्यासाठी ते ठेवलेले असते। या संधीचा गैरफायदा घेण्यासाठी सगळे राजकारणी लोक आणि भ्रष्ट अधिकारी टपलेले आहेत आणि म्हणून 20,000 कोटीपर्यंत हे बजेट नेतील आणि त्यातलं 80% तर हे असंच हाणणार आहेत। म्हणजे 10 रुपयाची सुतळी घेतली, 100 रुपये बिल लावणार आहेत। 10,000चा टेंट असेल, 1 लाख रुपये लावणार आहेत। गाड्या 100 लावल्या तिथं 1000 गाड्याचं बिल लावतील। अशा प्रकारे हा सगळा राम रगाडा ह्यांनी उभा केलेला आहे। 33 कोटी वृक्ष महाराष्ट्र शासनाने लावले होते, ते पहिले मला दाखवा। जसे आमचे 33 कोटी देवापैकी एकही आम्हाला आतापर्यंत दिसला नाही, आमच्या समोर साक्षात्कार झाला नाही, तसं मला आजपर्यंत त्या 33 कोटी वृक्षातलं एकही झाड दिसलेलं नाही। झाड कोणाला दिसलं तर तुम्ही दाखवून द्या। या कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काही 1800 झाडं तोडणार आहेत त्याच्या बदल्यात 10 पट झाडं लावणार आहेत, या गोष्टीवरती कोणीही जनता विश्वास ठेवू शकत नाही। आमचं हेच म्हणणं आहे, एक झाड काय तिथलं गवत सुद्धा उपटू नका। साधू संत जे येणार आहेत त्यांना निसर्ग आवडतो आणि आमच्या संस्कृतीमध्ये नदी, झाड, डोंगर, निसर्ग, पशु, पक्षी, प्राणी यांनाच आम्ही देव समजतो। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ह्या भ्रष्टाचारी लोकांनी कुटाणा करू नये आणि तिथे निसर्गाचं कुठलंही नुकसान करू नये। अन्यथा मी त्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी आता उद्या परवा आलोच म्हणून समजा आणि वाईट वाटतं। महाराष्ट्र सरकारने अशा दुष्ट माणसाला कुंभमेळ्याचा अध्यक्ष केले, ज्यांनी ऑलरेडी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 22,000 कोटीचा लूट केलेली आहे, त्यातले 5,000 कोटी ते त्यांनीच खाल्लेले असतील। अशाच शेखर सिंग नावाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला महाराष्ट्र शासन तिथं जर नेमत असेल तर तो हिंदू धर्माचा अपमान आहे, कुंभमेळ्याचा अपमान आहे, साधू संतांचा अपमान आहे। आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ताबडतोब अशा भ्रष्ट माणसाला त्या पदावरून काढून टाका। आणि हे जे वायफळ खर्च येतं, ऑडिट होत नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारे खर्च करणं टाळा, निसर्गाची हानी टाळा। आणि जर तुम्हाला खरोखरच या धर्मावरती, या देशावरती, या निसर्गावर प्रेम असेल तर पहिले त्या नाशिकमध्ये जे साधू संत येणार आहेत ना त्यांच्यासाठी त्या सगळ्या नद्या स्वच्छ करा। सगळ्या नद्यांचं गटार केलेले, त्या गटारांचं रूपांतर पुन्हा गंगेत करा। एवढं जरी मिळवलं तरी भरपूर झालं। धन्यवाद।